नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपलं स्वागत करते. नेहमीसारखीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला तर एकदा नक्कीच ही दही भेंडी ट्राय करून बघा. मस्त लागते. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. 2 कांदे बारीक चिरून मोठे लांब चिरून घेतलेत. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. 1 टोमॅटोचा मी प्युरी करून घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा मी हळद घेतली, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मी इथे धणा पावडर घेतलेला आहे, 1 चमचा आपला घरगुती लाल मसाला, तसेच मी इथे चवीपुरती मीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. हे मी पाव किलो भेंडीसाठी लागणारं साहित्य आपल्याला सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण भेंडी धुवून घेतली होती, ती आता आपण चिरून घेणार आहोत. देठाकडचा भाग आणि मागचा भाग थोडा थोडा आपण कापून भेंडीचे आपण साधारण 2 ते 3 इंचापर्यंत असे तुकडे करून घेणार आहोत. छोटी भेंडी असेल त्याचे 2 तुकडे, मोठा असेल तुम्ही त्याचे 3 पीस केला तरीही चालतील. अशा प्रकारे आपण आपली सर्व भेंडी चिरून घ्यायचे आहेत. आपण बघाल मी इथे किती साईजचे पीसेस केलेले आहेत ते. साधारण 2-2.5 इंचापर्यंत आपण तुकडा करून घ्यायचा आहे भेंडीचे. अशी आपली भेंडी आता चिरून झालेली आहे. एका बाउलमध्ये आपण इथे अर्धी वाटी दही घेऊया. नंतर आपण त्यामध्ये आपले जे सर्व मसाले आहेत ते आपण एक एक करून घालणार आहोत. इथे हळद घेतलेली आहे, गरम मसाला, जिरा पावडर आणि धणा पावडर आणि आपला घरगुती लाल मसाला. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली एक मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत. 2 चमचे मोठे मी तेल घेतलं होतं इथे. तेल गरम झालं की तेलमध्ये आपण ती भेंडी जी चिरून घेतली होती ती आपण इथे फ्राय करून घ्यायची आहे. एक साधारण गॅसची फ्लेम मिडियम करून आपण त्याच्यावरती 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भेंडी फ्राय करून घेणार आहोत. आपण बघाल इथे आपल्या भेंडींचे रंगही बदललेले आता आणि साईज ही थोडी कमी झाली आहे. आपली सर्व भेंडी आता फ्राय झाल्यानंतर आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तेल मात्र आपण तसंच ठेवणार आहोत, त्यामुळे आपण चाळणीच्या वगैरे साह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने आपण ते भेंडी सगळी काढून घेऊया. म्हणजे त्याच तेलामध्ये आपल्याला बाकीचे मसाले आणि कांदा फ्राय करता येईल. आता यामध्ये आपण आपला जो लांब चिरलेला कांदा होता, 2 मोठे कांदे आपण घेतले होते ते घालणार आहोत. कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपला बघायला आपण इथे गुलाबी रंगावर आपला तळून झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. तसंच आपण टोमॅटोची जी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालणार आहोत. तुम्ही टोमॅटो स्किप केला तरीही चालेल, आता आपण इथे दह्याचा सुद्धा वापर केलेला आहे. आता फ्राय झाल्यानंतर आपण जी दही आणि मसाल्यांची पेस्ट केली होती ते सर्व मिश्रण आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एकदा व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून आपली ग्रेव्ही तयार होईल. आपला मसाला आता फ्राय होत आलेला आहे. आपण बघाल वरती साईडने तेलही थोडं सुटायला लागलेलं आहे इथे. मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आपल्याला
मीठ पण आपण थोडंसं घालून घेणार आहोत. आणि भेंडी आपण जी फ्राय करून घेतली होती ती भेंडी सुद्धा आपण इथे घालायची आहे. आपण अगोदरच भेंडी फ्राय केल्या कारणाने ही भाजी जास्त वेळ लागत नाही. आपण एक झाकण ठेवून 3 मिनिटं थोडी वाफ काढून घेऊया, जेणेकरून सर्व मसाला त्या भेंडीमध्ये व्यवस्थित मुरेल आणि टेस्टही मस्त लागेल. मित्रांनो, नक्की अशा प्रकारे एकदा दही भेंडी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.